महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांच्या प्रचारासाठी आज राहुल गांधी 4 वाजता पुण्यात सभा घेणार आहेत आणि त्यापूर्वी रवींद्र दंगेकर यांच्याकडून सभास्थळाची पाहणी केली जाते। आपल्यासोबत स्वतः महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र दंगेकर आहेत। कशा प्रकारे ही सभा असणार आहे आणि किती वाजता राहुल गांधी या ठिकाणी पोहोचतील? राहुल गांधी 5 वाजेपर्यंत पोहोचतील आणि ही सभा देशाच्या एक संघ ठेवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी, आरक्षण टिकवण्यासाठी ह्याच्या माध्यमातून ही सभा देशामध्ये ह्याचं वातावरण चांगल्या पद्धतीने होईल आणि भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधी प्रचंड लोकांमध्ये गेलेत। त्यांची सुखदुःख त्यांना माहिती आहे, त्या देशामध्ये काय चाललं ते माहिती आहे। जे दिसतं ते काहीच खरं नाही आहे। आपण मंगल ग्रहाची भाषा करतो, आता परत मंगळसूत्र मोदींना यावं लागलं, म्हणजे याचाच अर्थ की आपला देश परत खाली असं त्यांनी जाहीर केलं। तर आपण मंगल ग्रह काबीज करण्याची भाषा करणारा देश आज मंगळसूत्रावर येतोय, म्हणजे हे पंतप्रधानांची हार आहे असं माझं मत आहे। नक्कीच 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्स येथे सभा झाली होती। त्या ठिकाणी शरद पवार आणि राहुल गांधींवर नरेंद्र मोदींनी सडकून टीका केली होती। आज त्याला उत्तर राहुल गांधी देतील? राहुल गांधी उत्तर देणार नाही। राहुल गांधी देशावर बोलतील। त्यांची संकल्पना की भारत जोडो, नफरत तोडो, ते नफरतची भाषा करणारच नाही। आणि मोदी ज्या आवेशाने बोलतात, आज मोदी सरकार, भारत सरकार दिसत नाही, मोदी सरकार आणि मी पण त्यांच्या भाषणात आहे, मी जो पण आहे तो पण काँग्रेसला मी हे सत्य देऊन देणार नाही। म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांना मी पण आला, जनतेला गृहीत धरून राजकारण होत नाही। लोकशाहीमध्ये संविधानामुळे प्रत्येकाला एक अधिकार दिला आहे आणि मी पण ज्या दिवशी त्या दिवशी जनता पायाखाली घेतल्याशिवाय राहत नाही, हे कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे। आणि मोदी ज्या पद्धतीने बोलतात, परत एकदा सांगतो की मंगल ग्रहाची भाषा आपण बोलतो आणि मंगळसूत्रावर येतो, म्हणजे देश खालच्या पातळीवर नेण्याचं काम हे करतात फक्त सत्तेसाठी, ह्या देशातल्या भावना पेटवण्याचं काम। भाकरीवर बोलत नाही, भावनेवर बोलून लय दिवस सत्ता घेता येणार नाही, कारण जनता ही आता हुशार आहे, सुज्ञ आहे, पुणेकर सुज्ञ आहेत। आणि आज एकत्र पुणेकर आले, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आले, शाहू फुले आंबेडकर विचाराचे नागरिक एकत्र आलेत आणि ताकदीने ते हे माझ्या पाठीशी उभे राहतील, कारण मी जनतेचा उमेदवार आहे, पुणेकरांचा उमेदवार। नक्कीच काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणण्याची लाज वाटते। पण ज्या पद्धतीने ते बोलतात, 10 वर्षात त्यांनी काय केलं हे बोलतच नाहीत, काँग्रेसवरच बोलत आहेत। तुम्ही जनतेला काय दिलं हे बोला ना। कुठली योजना यांची सफल आहे? आयुष्यमान भारत, 1 रुपयाची गोळी मिळत नाही, कार्ड वाटले, जाहिरात केली, करोड रुपये घालवले। 15 लाख रुपयाचं काय झालं? गॅसचे भाव वाढलेलं काय झालं? पेट्रोलचे भाव काय झाले? महागाई किती झाली? सर्व नोकऱ्या कुठे गेल्या? तुम्ही आश्वासन दिलेले, आज बेरोजगारी किती वाढली? शेतकऱ्यांचे प्रश्न किती आहेत? युवकांचे प्रश्न किती आहेत? शिक्षणाचं काय झालं? ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करून त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे। आणि एक माणूस आणायचा, एक घर द्यायचं आणि त्याची लाखोची जाहिरात करायची, त्याच्या घरात लाईट नाही, अशी परिस्थिती आहे म्हातारीची परवाची। मी घरी जाऊन आलो आणि तिथेही भ्रष्टाचार करणारे भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक होते, ती स्कीमच त्यांनी बांधली। आज कालच गेलो तिथं पाणी प्यायला नाही। म्हणजे अशा पद्धतीने खोट्या वल्गना करणं, जाहिराती करणं, जनतेचा पैसा लाटणं आणि त्याच्यावर खर्च करणं हे उद्योग आहे, देशाला हे भूषण नाही। आज देशामध्ये अर्थव्यवस्था कशा पद्धतीने चालली, न्यायमूर्ती काय म्हणतात, अर्थतज्ञ काय म्हणतात, बाकीचे अनेक शास्त्रज्ञ काय म्हणतात, ह्याच्यावर कोण बोलतच नाही। 4000 किलो चीन आपल्याकडे सरकले, एक शास्त्रज्ञ उपोषणला बसतोय, त्याचं काय बोलत नाही। न्यायमूर्ती जे बोलतात ते चिंता व्यक्त करतात, न्यायालयामध्ये हास्याची वाट, त्याच्यावर काय बोलत नाही। रघुनाथ राजे जे आपले गव्हर्नर होते ते राजीनामा देऊन गेले, त्याच्यावर काय बोलत नाही। म्हणजे ह्यांना असं वाटतं की मीपणा आणि भावनेच्या भरात निवडणुका होणार नाही। आता हे निवडणुका भाकरीवर झाल्या पाहिजे आणि भाकरीच लोकांच्या पोटापर्यंत पोचली पाहिजे। आज मध्यवर्गीय लोकांचे लय हाल आहे, सर्वसामान्य तळागाळातले हाल आहे। एकच समाज मोठा चालला अंबानी अदानीचा, बाकी काय या देशामध्ये काय खरं नाही आहे। हे देशाची अर्थव्यवस्था फक्त कागदावर दिसते। आज जेष्ठीचे काय प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे काय प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत। शेतकरी रस्त्यावर आहे, आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, मुलांना नोकऱ्या नाहीत। आज आरक्षण संपवायच्या मागे लागले, निवडणूक नाहीत स्वराज्य संस्थेच्या, कारण त्याच्यामध्ये ओबीसी NT फार सगळ्याच लोकांना आरक्षण, कुठे गेली आरक्षण आणि का होत नाही निवडणुका? यांना आरक्षण संपवायचं। शहांनी मागच्या आठवड्यात सांगितलं की आम्ही सगळे आरक्षण संपवू, मोदी येतात आम्ही आरक्षण वाचू, म्हणजे यांचं त्यांना मिळणार नाही। एक जण एक भाषा करतो, एक जण ही भाषा करतो, 400 द्या, संविधान बदलवतो, म्हणजे यांनी या देशाची प्रगती करायची नाही, यांना सत्ता लाटायची। भाऊ, शेवटचा प्रश्न, आपण काल देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे की सत्ता गेली तर देवेंद्र फडणवीसांना नमस्कार करायला देखील माणूस राहणार नाही। बघा मी सांगतो, ह्या राज्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण झाले, वसंतदादा पाटील झाले, शरद पवार झाले, उद्धव ठाकरे झाले, अशोकराव चव्हाण झाले, त्यांचे वडील झाले,
म्हणजे अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांच्याबद्दल जनता आजही आस्थेमध्ये असते की ह्यांनी ते राज्याला काहीतरी दिले. ह्यांनी काय दिलं तर फोडाफोडी दिली, घरं फोडली, लोकांना जी भाषणं केली, ट्रकभर पुरावे आणू, जेलला टाकू, 70 कोटीचा भ्रष्टाचार केला, त्यांना लाल कार्पेट टाकून मंत्रिपदं दिली. म्हणजे या देशामध्ये फोडाफोडीचं राजकारण लोकांना भूषवणं नाही. मराठा समाजाला 40 दिवसामध्ये आरक्षण देतो म्हणले. चिखलासारख्या महिला भगिनीला तोडवलं यांनी, मारहाण केली, डोकी फोडली आणि त्यांना परत जरांगे पाटील उपोषणाला बसले तर त्यांना आश्वासन दिले आणि आश्वासन दिल्यानंतर त्यांना परत घरी बसवलं. आज तडपलेली लोक आहेत. राग आहे, प्रचंड राग आहे, महागाईचा राग आहे, आरक्षणाचा राग आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं जे आश्वासन दिली ती पूर्ण केली नाहीत आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत हे राजकारण भूषण नाही. सत्ता गेली तर माणूस नमस्कार करायला त्यांच्या दारात जाणार नाही, कारण सत्तेला लोक नमस्कार घालत असतील. आज अनेक तज्ज्ञांची आहेत की सत्ता गेली तर कुत्रं दारात येत नाही, पण त्याच्या पद्धतीने लोकांना नमस्कार घालण्यासाठी तरी ह्याच्यापुढे त्यांनी चांगलं काम करावं. एक कार्यकर्ता म्हणून ते नेते, एक कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती की हे सगळे धंदे बंद करा, लोकांना त्रास द्यायचे धंदे बंद करा, त्यांच्या घरी ईडी पाठवू नका, CBI पाठवू नका, पोलीस पाठवू नका, दमदाटी करू नका. आज अनेक लोकांना तुम्ही बघितलं असेल, बारामती असेल, पुणे असेल, अनेक लोकांना दमदाटी करून पक्षात ते सहभागी करून घेतात. मग त्यांना नोटिसा पाठवू. ह्या सगळ्या गोष्टी देश बघतोय, राज्य बघतोय, शहर बघतोय. म्हणून असं राजकारण हिटलरशाहीचं ह्या महाराष्ट्राने बघितलं नाही. शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र यांना बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसांना माझी बघा तुम्ही, मी काही काळ तुम्ही असाल नमस्कार घालायला माणूस असेल तर मी त्या दिवसापासून राजकारण बंद करेन. सत्ता जाऊ द्या फक्त त्यांची. नक्कीच. तर रवींद्र दंगेकर यांना एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे की सत्ता गेली तर देवेंद्र फडणवीसांना नमस्कार करायला देखील माणूस राहणार नाही, असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.